नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत असाल आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच पुस्तक आहे ते धुमाकूळ घालत आहे. मित्रांनो बघा, आपण बघत असतो की काही आपले तरुण मुलं असतात आणि काही जे मुलं आहेत आपले की काही चिंताग्रस्त असतात, काही अपयशाने खचून जातात. पण मित्रांनो, आपल्याला अनेकदा सांगितलं जातं की अपयशात खचून जायचं नाही, पुन्हा नव्यानं उभं राहायचं. असंच मित्रांनो, आपले जे आहेत वैभव ढुस सर, अहिल्यानगर मधील जे वैभव ढुस सर आहे यांचं जे पुस्तक आहे अंत अस्ति प्रारंभ, मित्रांनो हे पुस्तक आपण नक्कीच वाचलं पाहिजे. याच्यामधून आपल्याला एकच कळतं की कसं जगायचं आणि कसं शिकायचं आणि पुन्हा नव्याने कसं आपण उभं राहायचं, हे यातून या पुस्तकामधून आपल्याला शिकायला मिळते. मित्रांनो, आपण या मार्केटमधून यावरती नंबर देखील दिलेला आहे, हे पुस्तक नक्की वाचा. नैराश्यातून कसं बाहेर निघायचं आणि आपल्या खचलेल्या आयुष्यामधून पुन्हा कशी उभारी घ्यायची आणि आपल्या पंखांना कसं बळ द्यायचं, ते या पुस्तकामधून आपल्याला या सरांनी शिकवलेलं आहे. तर मित्रांनो, मी आपल्या नक्की सगळ्या युवकांना सांगेल की नक्कीच आपल्या जीवनामध्ये चढ उतार हा चालू असतो. कुठेही खचून न जाता कुठल्याही आपण मार्गामध्ये असतो, कुठल्याही याच्यात असतो, तर त्या ठिकाणी आपण नक्की खचून न जाता पुन्हा उभा राहायचं आहे. तर ते हे आपल्याला या पुस्तकामध्ये शिकवत आहे. या पुस्तकाचं नाव आहे अंत अस्ति प्रारंभ, द एंड इज द बिगिनिंग. थँक्यू, धन्यवाद.